केंद्र शासनाच्या नमस्ते योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 14 जुलै रोजी नमस्ते दिन साजरा करण्यात आला। या निमित्त शहरातील 293 कचरा वेचक महिलांना सुरक्षा साहित्य संचाचे वितरण करण्यात आले। या उपक्रमाद्वारे असंघटित कचरा वेचकांच्या सुरक्षिततेसह त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात आला। या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, स्थापत्य समिती सभापती विजय चिप्पा, नगरसेवक शंकर चौगुले, सार्वजनिक आरोग्य अभियंता चौबे, उप अभियंता पेंटर, सफाई अधीक्षक सूर्यकांत लोखंडे, सफाई अधीक्षक वासुदेव नडीमेटला, सावित्री महिला संघटना व परिसर भगिनी विकास संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी सांगितले की परिसर भगिनी विकास संघाच्या माध्यमातून शहरातील 830 कचरा वेचकांची नोंदणी करण्यात आली असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात 293 महिलांना सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे। महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच मुलांना शिक्षण देऊन सुजाण नागरिक घडवावेत असे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमात नगरसेवक शंकर चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केले। तसेच असंघटित कचरा वेचकांच्या नमस्ते योजनेचा लाभ त्यांना मिळावा यासाठी पाठपुरावा करणाऱ्या ॲडव्होकेट सरिता मोकाशी यांनी अमेरिकेतून पाठवलेला संदेश शकुंतला सूर्यवंशी यांनी वाचून दाखवला। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही कचरा वेचक महिला आणि महापालिका कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य संच व आयुष्मान भारत कार्डाचे वितरण करण्यात आले। त्यानंतर सर्व 293 लाभार्थी महिलांना सुरक्षा साहित्य संचाचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन हेमा मैलारी यांनी केले।